मंचावर उपस्थित आदरणीय भागवत सर, आदरणीय वाडीकर सर, चव्हाण सर, आमचे मित्र प्रदीप पाटील सर आणि समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, खरं तर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर म्हणजे ही कल्पनाच एक अतिशय चांगली. कारण बऱ्याचदा प्रायव्हेट शाळेच्या मुलांचे वगैरे गेट टुगेदर होतात आणि ही जी एक भन्नाट आयडिया आहे कोणी काढली काय माहिती, पण एक अतिशय चांगली आयडिया आहे. एक 5-6 वर्षापासून गेट टुगेदर बऱ्याच जणांचं सुरू असतं आणि तुमचं गेट टुगेदर बघून आता मला पण थोडासा हेवा वाटायला लागला. कारण आमची जी बॅच आहे, आमच्या बॅचचे बरेच मुलं मुली आता म्हणजे आता ते सगळे 50च्या आसपासचे सगळ्यांचे फोन येतात की बा तू तरी ऑर्गनाईज कर. पण मी संभाजीनगरला गेले असल्यामुळं म्हणजे बाप से बेटा सवय त्याप्रमाणे गुरुला शिष्य भारी भरलेत आहे की नाही. आमच्यापेक्षा एक पाऊल तुम्ही निश्चित पुढं आहेत. आणि गेट टुगेदर म्हणजे काय असतं की आपले बालपणीचे सवंगडी आपण एकत्र येतो आणि या ठिकाणी तुम्ही आम्हाला पण निमंत्रित केलेलं आहे. खरं तर हे एक फार मोठं सद्भाग्य आहे शिक्षक होणं. ज्यावेळेस बालपणी लहानपण तर मला पण तुमच्यासोबत तुमचं बालपण जसं तुम्हाला आठवलं आहे तसं मला पण आठवतं आहे माझं बालपण. त्यावेळेस जेव्हा हा आता जनरेशन फार बदल झाला आहे. म्हणजे 1992ची माझी 10वी, तुमची 2005ची 10वी. आमच्या वेळेस मुलं जर शाळेत गेली तर 101% सगळ्यांच्या चड्डींना थिगळ असायची. तुमच्या वेळेस पण काही प्रमाणामध्ये फाटलेले कपडे वगैरे आपण बघितलेले, परंतु आता काळ बदललेला आहे. आपण आपल्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा देतो, परंतु काळाप्रमाणेच आता जर फाटलेले कपडे म्हटलं तर ते एक आपण काय म्हणू मॉडर्नतेचं एक लक्षण झालेलं आहे की नाही. परंतु आपण आपली जी संस्कृती आहे आणि ही संस्कृती आपण जपली पाहिजे आणि ही संस्कृती जिल्हा परिषद शाळेतून निश्चित मुलांवर जे संस्कार केले जातात हे चिरकाल टिकणारे असतात कॉन्व्हेंट शाळेपेक्षाही. आता बरेच मुलं मला भेटतात, आनंद होतो भेटल्यानंतर. साधी ओळख नमस्कार सर जरी म्हटलं तर थोडीशी छाती किंचित फुगते इतरांपेक्षा. हा मान सन्मान शिक्षकांपेक्षा इतर कोणत्याही अधिकाऱ्यांना कधी मिळणार नाही. कोणी किती उच्च पदावर जरी असेल तरी काम संपल्यानंतर आपण त्या अधिकाऱ्याकडे कधी जात नाही. आता 16 वर्षानंतर तुम्ही ती आमची आठवण ठेवलेली आहे, हे याच्यासाठी फार मोठं भाग्य लागत असतं आणि ते आमच्या नशिबी आलेलं आहेत. आणि ज्याप्रमाणे आईवडिलांना आपली मुलं मोठी झाली, हुशार झाली, मोठ्या पदावर गेली, आनंद वाटतो, तसं तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करत असतील, कोणी शेतीमध्ये असेल, कोणी व्यापारात असेल, कोणी नोकरीत असेल, त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमची प्रगती केली, निश्चित त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, राहणार आहेत. मी कालच देवगिरी कॉलेजला आलो होतो. मला माहीत नव्हतं का आपल्या एक विद्यार्थी देवगिरी कॉलेजला आहे. माझ्या पुतण्याचं काम होतं, त्या ठिकाणी ढोले सर, माळी सर यांना मी भेटलो, त्यांच्याशी माझे परिचय निघाले आणि ते काम मी केलं. पण इतका हक्काचा माणूस त्या ठिकाणी होता, आपला घरचा एकदम आहे की नाही, तर मला तिथपर्यंत येण्याची सुद्धा आवश्यकता राहिली नसती. तर एक चांगल्या मोठमोठ्या पदावर तुम्ही कामं करतायत, निश्चित ही एक आनंदाची गोष्ट आहे. बरीचशी मुलं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मी इथं लोकललाच असतो, गाव पण जवळ आहे वाहेगाव, राहायला कधी गंगापूर, कधी संभाजीनगर. तर यामध्ये बरीचशी मुलं भेटतात. पण आता काही चेहरे अनोळखी वाटायला लागली होती. आता भुसारीसारखा समजा आजच बघितलं मी 10वी नंतर, भुसारी असतील, टेमकर असतील. आता गंगापूरला ॲटोमोबाईल्स आहे. पण आयडिया नाही, त्यावेळेसचे चेहरे आताचे चेहरे फार मोठा बदल झालेला आहे. ती वर्षा तर ओळखूच नाही आली मला. म्हणजे किती लाडकी असं सगळ्यांची अशी वर्षा वगैरे अशा पुढच्या बेंचवर बसणाऱ्या मुलींनी मी तरी म्हटलं वर्षा का बरं दिसत नाही. हां, जेव्हा ती आली तिने नाव सांगितलं तेव्हा कळलं ही वर्षा आहे. म्हणजे इतका बदल आपल्यामध्ये झालेला असतो. तरी 15-16 वर्षानंतर तुम्ही एकमेकांना भेटले. आज मस्तपैकी एन्जॉय करा, सगळ्यांचे नंबर घ्या. तुम्ही तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप ठेवा आणि आत्ताच सोनालीनं सांगितल्याप्रमाणे एकमेकांना सुखदुःखात एकमेकांना आपल्या काही गोष्टी शेअर्स करा की त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स हे दूर होत असतात. आता तुमचे 2चे 4 झाले, काहींचे 4चे 6-8, तुम्हाला मुलं बाळा झालेली आहेत आहे की नाही. विकासचं आता जस्ट लग्न झालेलं आहे, म्हणजे 2चे 4 सगळ्यांचेच झालेले आहेत. तुम्ही तुमच्या संसारामध्ये एकदम सुखी आहात, आनंदी आहात, समाधानी आहात आणि
अशीच तुमची सगळ्यांची उत्तरोत्तर प्रगती हो. तुमच्याकडे अर्थार्जनाचे जे तुमचे जे माध्यम असेल, तुम्ही ज्या कोगे पैसा, कारण जीवन जगत असताना पैसा महत्त्वाचा आहे, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आपण जीवनात पैसा हा कमवलाच पाहिजे, परंतु त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपली माणुसकी जपली पाहिजे. जे काही शिक्षणाचा मुख्य उद्देश असतो आहे की मुलाला एक चांगल्या प्रकारचा माणूस बनवणं, चांगल्या प्रकारचा नागरिक बनवणं. आणि हालाकी तो जरी मोठ्या नोकरीवर गेला नाही, शेती करत असेल, शेतीसुद्धा एक, आता आपल्या भागातल्या शेत्या जर आपण बघितल्या तर 12 लाखाच्या पुढंच पॅकेज आहे. म्हणजे असे काही अडचणीचं नाहीत. आपण शेती करतोय, कमीपणाचं काही नाही. उलट त्यामधून आपली आर्थिक जे काय आपल्या अर्थार्जनाचं माध्यम एक अतिशय चांगलं आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात मोठे व्हा, प्रगती करा, तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्या, चांगले, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगले संस्कार करा. हीच खरी आयुष्याची शिदोरी असते. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांनी छान प्रकारे सरांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर सर मनोगत व्यक्त करतात. मी 1 मिनटं काही प्रश्न विचारतो, त्याचे उत्तरं द्यायचे तुम्ही सर्वांनी. की 3 ऋतूंची नावं कोणाला सांगता येईल? मुख्य 3 ऋतूंची नावं. वरती हात करा, घाबरू नका. काही तुम्हाला काही शिक्षा वगैरे करणार नाहीये मी. हां, सांग. हां, बरोबर, टाळ्या वाजवायच्या आहे सगळ्यांनी. हां, त्याच्यानंतर मराठी महिन्यांची नावं कोण सांगेल मला? मराठी महिने सांगा. ज्याला वरती हात करायचा, ज्याला येतात त्यांनी. हां, सांग. हां, छान, बरोबर एकदम. ओके, टाळ्या वाजवायच्या परत एकदा. आणि आता एक शेवटचा प्रश्न की असा पावसाळा, आपण जो 3 ऋतू बघितले आणि मराठी महिने पण बघितले, त्याच्यामधला एक असा महिना आहे की पावसाळ्यामध्ये तो येतो आणि सगळीकडे हिरवगार असतं, सगळीकडे श्रावण. तर आज या ठिकाणी आपण श्रावण मास कविता शिकणार आहोत. तर त्याच्या आधीचा जो पाठ झाला आपला काल परवा, त्याच्या ज्याने प्रश्न उत्तर स्वाध्याय पूर्ण केले नाही त्याने बेंचवर उभं राहायचं. आणि परिपाठाला कोण कोण हजर नव्हते त्यांनी पण उद्यापासून वेळेवर यायचंय शाळेत. तेच एक जुना कुठेतरी दिवस या हिशोबानं मी थोडंसं क्रिएट केलं ते. तर जिल्हा परिषद शाळा मांजरी चा सन 2007-08 बॅच 10वी. तर या आजच्या गेट टुगेदरच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व माझ्यासाठी सन्माननीय आणि आदरणीय असणारे आमचे श्री भागवत सर, त्याचप्रमाणे श्री वाडीकर सर, श्री चव्हाण सर आणि आमचे मित्र श्री हिवाळे सर, आणि त्याचप्रमाणे या गेट टुगेदरसाठी असणारे आमच्या वाडीकर मॅडम आणि भागवत मॅडम, हे सर्व आदरणीय मंडळी या ठिकाणी आहेत आणि खूप दिवसांनी त्यांची भेट झाली. आणि त्याचप्रमाणे या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आयोजन केलं
तर आमचं पण म्हणजे आमच्या स्वतःच्या बॅचचं गेट टुगेदर 2-3दा झालेलं आहे गावाकडे. परंतु एक टीचर म्हणून आज पहिल्यांदा की आमच्या स्टुडंटचं हे एक म्हणजे आमचं एक अभिमानाची एक छान अशी आनंदाची गोष्ट वाटते खूप अशी. मला या आजच्या कार्यक्रमासंदर्भात अनिलने कल्पना दिली होती, कारण तो फार्मसी ऑफिसर म्हणून या ठिकाणी त्याचं जे केंद्र आहे आणि आमचं तुर्काबाद केंद्र हे त्याच्या अंतर्गत येतं आणि ते शाळेवर तपासणीसाठी येतो. त्याच्यामुळे मी माझ्या बाकीच्या आत्ताच्या चालू विद्यार्थ्यांना पण परिचय करून दिला, बघा म्हटलं माझा स्टुडंट आधीचा, आणि असंच अभ्यास करा. खूप छान वाटतं असं जेव्हा आता परिचय दिला. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय छान असे काम करू लागले सर्वजण. आणि मला वाटतं आई वडील आणि यांच्यानंतर एक शिक्षकच असतो की आपला मुलगा त्यांना मोठा झालेला म्हणजे ते अभिमानानं दुसऱ्यांना सांगतील की आईवडिलांना एक खूप मनापासून आनंद होतो की मुलगा आपला खूप मोठा झाला. आणि त्याचप्रमाणे शिक्षकाला एक आनंद होतो की आपल्यापेक्षाही आपला विद्यार्थी मोठा झालेला आहे. आणि तो जेव्हा भेटतो आणि ते जेव्हा काहीतरी सांगतात त्यावेळेला खूप छान वाटतं. तर आज खूप दिवसानंतर मला जेव्हा फोन आला आणि अनिलने कल्पना दिली होती आधी, आणि जेव्हा सर असं गेट टुगेदर आहे तुम्ही येणार का, म्हटलं का नाही येणार, येणार 100%. बाकीचे सगळे कामं बाकीचे बाजूला सारून ते नंतर करू, आधी मी 100% येणार असं मी सांगितलं होतं. आणि सरांचा आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि या ठिकाणी खूप छान वाटतंय. तर अशाच प्रकारचा आणि आता तुमचा समजा झालेला आहे कॉन्टॅक्ट, तर कोणीतरी आता बोललं पण की यानंतर सर्वांनी एकमेकाचे नंबर घेऊन संपर्कात राहा, एकमेकाला मदत करा, सहकार्य वगैरे येते आणि प्रोग्रेस आपला एकमेकाच्या मदतीनं. तर दैनंदिन याच्यामध्ये आता आमच्या कार्यामध्ये काही किंवा दैनंदिन याच्यामध्ये 2-4 गोष्टी ज्या एक्सपिरियन्स आहे आमचा त्याच्याविषयी थोडक्यात 2 मिनटं बोलतो. की दैनंदिन याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, की बा आता सरांनी पण सांगितलं की कोणी शेती वगैरे करत असेल, कोणी प्राध्यापक झालं, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे, तर कोणतंही क्षेत्र हे छोटं नाही आहे, सर्व क्षेत्र आणि प्रत्येक क्षेत्राची गरज आहे. कोणतंही एक क्षेत्र असं बाजूला ठेवा की चला बा त्या क्षेत्रामध्ये वर्कच नाही केलं तरी सगळं थांबून जाईल. त्याच्यामुळे पण ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रामध्ये पूर्ण नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, काहीतरी संशोधन वेगवेगळं. कारण आता मीडिया इतका हे झालेला आहे, इंटरनेट गुगलच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा अनेक गोष्टी आहेत की त्या संदर्भात आपल्याला नॉलेज मिळेल. आणि भरपूर गोष्टी आहेत की आपण त्याच्यामध्ये प्रोग्रेस करू शकतो. आता माझा एक मित्र आहे BSc ॲग्री झालेला आहे आणि लहानपणी त्याने आणि मी, आमच्या एक मॅडम होत्या जाधव मॅडम म्हणून, तर आमच्याकडे मोठा अशी बाजारपेठ आहे. शाळा सुटली की आम्ही बॅट बॉल घेतला का बाजारपेठेत जायचो, क्रिकेट खेळायचो. मॅडमने रस्त्यानं जाताना पाहिलं की दुसऱ्या दिवशी आमचा कार्यक्रमच व्हायचा. तर तो मित्र BSc ॲग्री झाला आणि त्यानं जर ठरवलं असतं तर ऑफिसर झाला असता क्लास 1. परंतु तो आज शेतीमध्ये त्याचं म्हणजे शेतीमध्ये स्वतःहून उतरला आणि परदेशामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो. आणि 1.5 कोटीचे त्याचे मोठे असे जे शीतगृह काय म्हणतो आपण त्याला, समजा कांदे वगैरे साठवणं किंवा अशा प्रकारचे म्हणजे स्टोरेज, तर पूर्ण असं थंड वगैरे सगळं अशा वातावरणात शीत असं स्टोरेज म्हणतात त्याला, मोठं त्याला नाव मला काही कल्पना नाही एवढी. तर अशा प्रकारे म्हणजे कोणतंही क्षेत्र असेल त्याच्यामध्ये. आणि दुसरं एक गोष्ट अजून एक सांगतो की आपलं जे थॉट प्रोसेस असते तर याच्यामध्ये आपण सहजपणे म्हणतो अरे ते असं आहे ते तसं आहे, एवढं शक्य आहे का, असं नाही. पण ती थॉट प्रोसेस खूप महत्त्वाची काम करते, एवढं लक्षात घ्या सर्वांनी या ठिकाणी. म्हणजे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतोय की जगामध्ये आपण असे पण काही लोक बघतो की त्यांनी आपल्यासाठी असं वाटतं अरे ते काय शक्य आहे का, एवढं सोपं आहे का, पण त्याने केलं ना, मग जगामध्ये तो जर करू शकतो तर मी पण करू शकतो. फक्त त्याने जेवढे एफर्ट्स घेतले तेवढ्या एफर्ट्स मला पण करावे लागतील. त्यानं जेवढे घेतले त्याच्या निम्मे मी करून पाहिले पण नाही जमलं, मग ते खोटं आहे असं नाही. तर त्याच्या इतकं ज्या पद्धतीने आपलं ध्येय असेल त्या पद्धतीनं तुम्ही झोकून द्या, यश निश्चितच तुम्हाला. आणि थॉट प्रोसेस असं एका सिनेमामध्ये एक शाहरुख खानचा असा डायलॉग आहे
कि जब तुम किसी चीज को शिद्दत से चाहोगे तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाएगी. आता तो सिनेमा होता आणि त्या सिनेमामध्ये त्याचं जे चाहत होती ती हिरोईन होती, परंतु हा जो नियम आहे, हा नियम सर्व ठिकाणी तुम्ही एखादा कोणताही उद्देश ठेवा, त्याला जसा त्याचा उद्देश होता त्याला ते सफल झाला, त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तो उद्देश ठेवा तो निश्चितच, पण त्याच्यामध्ये अजिबात डगमगायचं नाही. कारण ही जी सृष्टी देवानं निर्माण केलेली आहे आणि आपण सर्वजण देवाचे अंश आहोत. फक्त आपल्याला आपली स्वतःची ओळख नाही आहे. ज्या वेळेला स्वतःची ओळख होते त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपण तर 2-5% देतोय, 100%पैकी आपलं फक्त 2 ते 5% चालू आहे, 95% आपल्याला ओळख नव्हती. तर अशा प्रकारचं स्वतःमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. फक्त स्वतःला ओळखा आणि ज्या क्षेत्रामध्ये जाणार त्या क्षेत्रामध्ये विशेष असं काहीतरी करा. आज मला पुन्हा त्या शाळेत जाऊन आलं, एक क्लास पाहून गहिरून आलं. ते दिवस जगायला आता कुठं मिळतील का? जगलेले दिवस मात्र आठवणीतच राहतील. यानंतर चव्हाण सरांची मनोगत होईल. हॅलो, हां, माझा शब्द बोलतो, शांत रहा. आज या ठिकाणी माजी विद्यार्थी स्नेह मिलन अर्थात गेट टुगेदर बॅच 7-8 हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर मंचावर उपस्थित आदरणीय भागवत सर, त्याचबरोबर आदरणीय वाडीकर सर, याच ठिकाणी अगोदर उपस्थित असलेले हिवाळे सर, पाटील सर, तर आणि 7-8 बॅचचे विद्यार्थी. तसं पाहिलं तुमच्यासाठी मी फार त्यावेळेस मी सुद्धा थोडा नवीनच होतो, कारण मी 2006ला एप्रिल 2006ला मांजरी प्रशालेमध्ये आलो. साधारणतः 10-11 वर्ष मी नांदेडलो होतो आणि जिल्हा बदली करून मी डायरेक्ट मांजरीला आलो. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं बॅच 7 आणि 8, तर हे सर्व विद्यार्थी आणि या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं, साळुंके, त्याचबरोबर कल्याण आणि वैशाली, तर आपण या ठिकाणी कार्यक्रम घडवून आणला आणि आपल्या सर्वांच्या भेटी घडवून आणल्या. त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण तुम्ही विद्यार्थी असल्यामुळे मी आभार मानणार नाही. आणि आत्ताच या ठिकाणी हिवाळे सरांनी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, मनोगत व्यक्त केलं. त्याचबरोबर आता ते असते तरी मी बोललो असतो आणि नसतानाही बोलतो. पाटील सर, तुम्हाला थोडं आठवत असेल, पण मग नंतर पाटील सरांचं मी अचानक असं संचालन करीत असताना नाव घ्यायचो, यानंतर पाटील सर बोलतील, तर पाटील सर अजिबात त्यावेळेस बोलायचे नाही. आणि त्यांचं आता बोलणं पाहून तर शिक्षक या नात्याने ते बरेचसे पोक्त झाले असं मला दिसून आलं. तर बऱ्याचशा गोष्टी ह्या क्रमाक्रमानं शिकतो आपण, शिकवल्या जातात. एकदाच आपण उठून काही भाषण करू शकत नाही. आणि शाळेमध्ये कार्यक्रम त्याच्यासाठीच असतात, ते जयंत्या असतात, पुण्यतिथी असतात, त्यानंतर प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम असतात. आता सप्टेंबर आहे, 15 ऑगस्ट आहे, तर वेगवेगळे कार्यक्रम त्यासाठीच आपल्या शाळेमध्ये असतात. आणि मी सांगत असतो की तुम्हाला कुठेही गेले तरी तुम्हाला 4 शब्द बोलता यायला पाहिजे. 4 शब्द केव्हाही आपले ठराविक पठडीतले शब्द असतात, ते तेवढं बोललो आपण
तरी समोरच्याला वाटतं काय उत्कृष्ट बोलला वक्ता किंवा विद्यार्थी किंवा शिक्षक, आणि म्हणून एवढे 4 शब्दही आपल्याला आले तरी बरंचसं काही होतं. आता या ठिकाणी बरेचसे चेहरे माझ्या ओळखीचे वाटतात. काही चेहरे मला दररोज भेटतात जवळपास, काही फेसबुकवर भेटतात, काही व्हॉट्सअपवर भेटतात. आणि मी फेसबुकवर व्हॉट्सअपवर म्हणजे फार तज्ज्ञ आहे असं नाही. लगेच नियमनाचा कार्यक्रम लक्षात येत आहे माझ्या की आपल्याला सर्वांना भूका लागल्या असतील. मी खूप बोलणार होतो पण वेळेअभावी मी फक्त काही पंक्ती आहे त्या रचलेल्या आहेत त्या मी म्हणणार आहे. बाकी काय खरं म्हणजे मांजरीच्या शाळेमध्ये खूप शिकायला मिळालेलं आहे. मला वाटतं तुमचा आमचा सहवास फक्त 2 वर्षाचा असेल आहे ना. पण ज्यावेळेस मांजरीला आलो त्यावेळेस मी नवीनच होतो. पहिल्या प्रथम आता ही सुरुवात केली आपण, पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय व्यासपीठ वाडीकर सर, चव्हाण सर, पाटील सर, हिवाळे सर हे आमच्या सर्व सहकारी आहे. आता सुरुवात करतो मी त्या फक्त पंक्ती म्हणणार आहे, बाकी काही म्हणणार नाही त्यांनी. आणि शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी एक निरोपगीत रचलेलं आहे, ते निरोपगीत म्हणणार आहे फक्त मी. आता काही जास्त बोलत नाही. काय काय सांगू आता किती किती सांगू, काय काय सांगू आता किती किती सांगू, या मांजरी शाळेच्या आठवणी, या शाळेच्या आठवणी, या शाळेच्या आठवणी, या शाळेच्या आठवणी. लय दिवसांनी लय वर्षांनी, त्याच्या 16 वर्षांनी, लय दिवसांनी लय वर्षांनी आम्ही आलो एकत्र, आम्ही आलो एकत्र. आमच्या जुन्या आठवणी, आमच्या जुन्या आठवणी सांगून टाकल्या या मनी, सांगून टाकल्या या मनी. काय काय सांगू आता किती किती सांगू, काय काय सांगू आता किती किती सांगू, या शाळेच्या आठवणी, या शाळेच्या आठवणी. होतो आम्ही एक जीवाचे, होतो आम्ही एक जीवाचे, राहिलो आम्ही एक दिलाने. कसे झालो आम्ही हे कोणामुळे, हे कसे झालो आम्ही आमच्या गुरुजनांमुळे. काय काय सांगू आता किती किती सांगू, या शाळेच्या आठवणी, या शाळेच्या आठवणी. आपली बॅच आपल्याला माहितच असेल 2007 आणि 2008. जास्त काही बोलणार नाही, पण आजचा दिवस मला असं वाटतं हा गुरुपुष्य अमृत म्हणावा लागेल. कारण असा योग येत नाही, आणि असा योग येणं त्याला आपण गुरुपुष्य अमृत म्हणतो. एवढ्या वर्षानंतर असा योग घडून आणायला म्हणजे खरोखर एक आपलं भाग्यच लागतं. खूप आठवणी एवढे काय आता सांगायला मला वेळ नाही, आपल्यालाही सर्वांना भुका लागलेल्या आहे. पण शाळेच्या आठवणी सांगायचं म्हटलं की चव्हाण सर याच्यामध्ये आणि चव्हाण सरच्या काळामध्ये खूप काही शिकायला मिळालं. नाही तर या आपल्याला सगळ्यांना अनेक उत्तम आशीर्वाद. आपण सर्वांनी, आता मलाही सुद्धा स्टेजवर अशी उभी राहायची आणि बोलायची सवय नाही. एखाद्याची तुम्ही सुद्धा पाहिलं असेल शाळेवर, मी सुद्धा जास्त असं बोलायचा प्रयत्न कधी केलेला नाही आहे. ही म्हणजे प्रथमच मी या स्टेजवर उभं राहिलो.
आपण एवढ्या आठवणींनी हा कार्यक्रम ठेवून हे जे स्नेह संमेलन आहे यामध्ये आपण सगळ्यांना पाचारण करून एक खूप मोठा चांगला समारंभ आयोजित केलेला आहे. मला फक्त जास्त काही बोलायचं नाही आणि बोलताही येत नाही. मला खरं म्हणजे की आपण आपल्या जीवनामध्ये फक्त एक संस्कार चांगले ठेवा, आपल्या मुलांनाही चांगले संस्कार द्या आणि व्यसनापासून आपण दूर राहा. फक्त एवढंच सांगायचं आहे मला, बाकी दुसरं काही. हॅलो, फुकट नाही येणार तुम्हाला? फुकट नाही येणार व्हिडिओ देऊच नको. बापू नमस्कार. इकडे बघा, सगळे इकडे बघा. व्हिडिओ घेतो. दमन घारे
चॉकलेट पाहिजे बाहेर घ्या पण अच्छा एक 5 मिनिटं उशीर आल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी पुढच्या 5 मिनिटं म्हणजेच 5 तास पुढच्या कार्यक्रमासाठी मी सगळ्यात पहिले इन्व्हाइट करतो आपले जज अनिल भाऊ साळुंके यांना. तुम्ही कुठेतरी तिकडे कोपऱ्यात बसा, तिकडे कुठेतरी कोपऱ्यात बसा, कोपऱ्यात बसा, तिकडे इकडे बसा. चला पहिला आरोपी आय थिंक नाही एकच आरोपी पहिला आरोपी सगळ्यांच्या मते कल्याण लांडे. पहिला आरोपी कल्याण लांडे. ए जज जा घरी, दुसरा पाठव. मी न्यायाधीश आहे का? बस न्यायाधीश आरोपी बस चला. दुसरा आरोपी अरे दुसरा आरोपी वायरमन दादा. वायरमन, अरे तुला म्हटलं ना कोपऱ्यात जा म्हणून, जा तिकडे उठ. हे मधलं काढ. चला मने तुला मारीन बरं का. मने तुला मारीन मी आता, बैस खाली. चला दुसरी गोष्ट म्हणजे पहिला सुरुवात करूया, बाकीचं गेलं खड्ड्यात. पहिला आरोप कोण करणार आहे? कल्याणवर. पहिला आरोप कोणाचा आहे का? जे मनातले प्रश्न राहिले असेल, मागे यदा कधीतरी विचारायचे राहिले असेल, अचानक मध्ये आठवले असतील, असे प्रश्न जर असेल तर कल्याणला विचारा. अरे माझा आवाज येत नाही का? आता येतोय का? विचार, त्या लल्लूला विचार एखादा. चला यांना क्वेश्चन विचारायची थोडी. हॅलो चला. अरे ज्ञान सांगायमध्ये, रूल सांगायमध्ये दुपार होईल, बस झालं आता. चला पहिला आरोप कल्याणवर कोण करणार असेल तर हातवर करा, नाही तर मग दादावर करणार असेल त्यांनी पण हातवर केला तरी चालेल. आणि हा असाच एक फ्लॉवर पॉट बसलेला आहे, त्यानंतर आपण निर्णय म्हणून काहीतरी बघूया पुढे काय करायचं. आहे का कोणाकडे आरोप? आहे का? नाही आरोप म्हणजे काहीच नाही. साऊंड कुठे आहे? साऊंड कुठे आहे? साऊंड
एवढाच आवाज आहे ना. चालेल. चला हा चला चला चलो चलो आता गप्पा गोष्टी बंद करा. बाकीच्या ज्या गोष्टी तर बंद करा. गेम असा आहे फक्त जे दोघ जण जे कार्यकर्ते आहेत, हा इकडला आणि तो तिकडला, ते त्यांच्यावर फक्त राहिलेले मनातले जे काही क्वेश्चन्स असतील किंवा जे काही तुम्हाला काय बोलायचं असेल, मारायचं असेल, आणायचं असेल, तसं काहीतरी तसं जर काहीतरी असेल, तसं करत असेल तर लगेच सुरुवात करा. चला पहिलं माझं एक होतं की याला एक मुक्का मारायचं होतं. कोणाचं? आरोग्याचं, अमोलचं. बरोबर आहे, हा माझा पण आरोप आहे. कल्याण मोठा आरोप आहे. शिक्षा म्हणजे आता हे फ्लॉवर पॉट ठरवेल ना आता काय शिक्षा आहे. आरोप पहिली गोष्ट म्हणजे तू याच्याकडून नाहीये, तुझ्याचे तिकडे जा. बघा मी सगळ्यांना कॉल केले, मी काय करू शकत म्हणजे तुला कोण पाहिजे होतं असं की ज्यांनी यायला पाहिजे होतं? कोण पाहिजे होतं तुला? अरे ते चला आरोप लावायला पाहिजे नाही. हा शिवा पुढे बोलणार आहे. शिवा नाही बोलणार आहे का? अच्छा अजून कोण बोलणार आहे का? चला दोघ जण जा. तुम्ही मॅनेज करून ठेवलेले लोक जा तुम्ही तिकडे. चला मॅनेज करून ठेवलेले जावा. आता मला बसायचंय का? ते बोलणार कोण आहे? गेट टुगेदरला येण्यासाठी 50 फोन करायचे काय करायचं? आमच्या पोलिसला नाही घेतलं. अरे इकडे कोणतरी ठेवा मला. माझं 2 महिन्याचं बाहेर घेऊन थोडे येत होते. पहिली गोष्ट म्हणजे 50 फोन लावलेच नाही. आवाज येतो तसं. पहिली गोष्ट म्हणजे 50 फोन लावलेच नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचं खरंच छोटं बाळ आहे माझं 2 महिन्याचं, त्यामुळे खरंच प्रॉब्लेम होता. तू छोटा बाळ असतील त्याच्यानंतर मी हा आरोप पहिला एकदम ऍक्सेप्टच करत नाही. अरे अजून काय माहितीये का? हा लोकांना खोट्या खबरी देतो. हिला काय सांगितलं म्हणजे मला तिथून यायला 3 दिवस लागतील. जर्मनीला राहायला भाऊ. इट्स पार्ट ऑफ कराड इन जर्मनी. इट्स पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. त्यामुळे मी असं म्हणू शकतो मी तिला सांगितलं होतं 3 दिवस माझी आवडलेले जे नियोजन झालेलं आहे भाजीचं, ते भाजीचं नियोजन यांनी केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भाजी याच्यामुळेच खराब झाली असणार आहे. भाजी खराब नाही झाली, तिला पनीर आणि भेंडी नाही आवडत. त्याला आता आम्ही काय करावं? नाही आवडतं तिला पनीर भेंडी आवडतं. मग याचा अर्थ असा आहे पुढच्या वेळेस तिला अंगणात नेक्स्ट बरं इकडे घे. पहिला आरोप मुलींबद्दल सोनालीवर आहे. 5 सप्टेंबर 2007 ला मला मुख्याध्यापक व्हायचं होतं. पॉलिटिक्स करून ही मुख्याध्यापक झाली. याचं जे काही असेल तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. त्याचा आन्सर द्यायला पाहिजे.
आजच्या रात्रीपर्यंत, आजच्या लेट्स उद्या शिक्षक दिन आहे, आजच्या रात्रीपर्यंत सगळ्यांना माहिती होतं की देवीदास मुख्याध्यापक होणार आहे, एड्स मास्टर होणार आहे. रात्रीतून काय झालं कोणाला ठाऊक नाही. अजित दादा ह्या पहिला. त्याच्यानंतर दुसरा आरोप आहे, जाऊ द्या त्यांनी आन्सर दिलं नाही, मला काही कळलं नाही, लेट इट बी. दुसरा आरोप मला असं वाटतं प्रतिभा, वर्षा आणि सुप्रिया या तिघींवर पण आहे. शक्यतो गोष्ट अशी असते की गृहपाठ दिल्यानंतर आपण गृहपाठ करत असतो, हे दिस इज द जनरल प्रोसिजर. बट त्यांचे लेट्स आहे की चॅप्टर नंबर 5 चालू आहे, त्यांचे गृहपाठ पूर्ण असायचे चॅप्टर नंबर 7, 8. हा जो आहे याचं क्लिअरिफिकेशन द्यायला पाहिजे. असलं काही नव्हतं. ग्रहपाठ हा शक्यतो आज सांगितल्यानंतर आपण 2-3 दिवसांनी करायचो, काही करतच नव्हते. पुन्हा ते मनाचं मन दुखतं असं जर काही बोललं तर. बरोबर आहे ना? यस. सुप्रिया हा जो आरोप आहे हे मोठी काय म्हणतात ना, नाइंसाफीच आहे आपल्यासोबत. त्यामुळे या गोष्टीची प्रार्थनावरून अजून कोणाला जायचं? तुमच्या आले आहे पूर्णाहुतीच्या कातरवेळी, सुचल्या तैशा सादर करते आभाळाच्या 4 चोळी. तुमच्या माझ्या ओठांमधून एकच हाता सूर्यफुलीचा या शेवट व्हावा. सप्रेम नमस्कार. इथे मी आभार प्रदर्शनाची जबाबदारी आनंदाने स्वीकारते, कारण या सर्व मान्यवरांना ऐकून मी खरंच मनातून थँकफुल फील करत आहे. विचारांच्या मशाली हातात घेऊन तळपता सूर्याचा वारसा सांगणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार. उत्तम उदात्त विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आयोजकांच्या इच्छाशक्तीचे आभार. वेळ, पैसा, परिश्रम खर्च करून कार्यक्रमाच्या यशासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार. सर्व काही सुरळीतपणे घडवून आणणाऱ्या ईश्वर शक्तीचे आभार. तुम्ही आलात, तुमचे सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. अनिल, कल्याण, वैशाली आणि माझे सगळे मित्र आणि मैत्रिणी. खूप छान वाटलं आज 16 वर्षांनी सगळ्यांना भेटून पुन्हा एकदा असं शाळेत आल्यासारखं वाटलं. आणि खरंच खूप मनातून आनंद झाला. मला पुण्याला जायचं होतं, पण जेव्हा मला वैशालीचा पहिल्यांदा फोन आला तेव्हा मला इतकं छान वाटलं, म्हणजे नाही बुवा कोणीतरी आहे आपलं, म्हणजे मुलांनी ग्रुप तयार केला, इतकं छान वाटलं बोलून सगळ्यांशी. तर परत एकदा सगळ्यांना थँक्यू. म्हटली चॉकलेट देऊ राहिला बरं का? सरला म्हणे घेऊ, सरला म्हणे का फोटो काढायचे डायरेक्ट भरून ठेवलं ते चॉकलेट देऊ राहिले. चॉकलेट व्हायचे दम देऊ राहिली का पाहुण्याला? एक वर्षाचा हे असेल, परिपाठ लिहिलेला असेल, वही कम्प्लीट असेल,
त्या विद्यार्थ्याला आपण काहीतरी 26 जानेवारीला बक्षीस वितरण करू. तर त्यावेळेस माझा पूर्ण गृहपाठाची 1 वर्षाची धरलेल्या 2 वया, 1 नाही 2 वया 16 वर्षाच्या आज पण मी जपून ठेवले माझ्या बॅगमध्ये गाडी. हे वयात ते काढता आला नाही बाहेर. तर आज आय एम स्पीकिंग द information about myself. I am speaking my own subject. I want to get a different subject of knowledge with I am give that credit with my teacher. सगळ्या म्हणजे मराठीत भाषण मी खूप कमी केले. नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये आता थोड्या वेळापूर्वी मला एक मेसेज पडला इंटरनॅशनल जर्नलमध्ये एक अँकर म्हणून माझं सिलेक्शन झालं आहे. तर त्याचं सगळं श्रेय मी मॅडमच्या पायावर ठेवतो. थँक्यू. आई वडील असतात त्यानंतर गुरु कष्ट करत राहिलं ना आपलं नशीब आणि कष्ट प्लस गुरूंचे आशीर्वाद आई वडिलांचे आशीर्वाद आपल्याला उंच भरारी घेण्यापासून सगळेजण स्वतःच्या पायावर उभे काहीतरी कष्ट करतात. काम छोटं किंवा मोठं कधीच नसतं. कोणतंच काम छोटं आणि मोठं आणि कोणत्याच कामाची लाज वाटू द्यायची. आता मी काय करतो माझे मित्र कुठं आहेत किती क्वालिफाईड झाले आपण काय केलं कोणतंही क्षेत्र छोटं नाही. जपताय आणि जपत राहा ही एक महत्वाची आणि माणुसकी जपायची. आणि या आता सध्याच्या युगापासून थोडंसं आणि करायचं सावध राहायचं अशीच विद्यार्थी घडवली आणि आता सध्या घडवतोय आम्ही सगळेजण विद्यार्थी घडवते. आता सर्वांसाठी तयार झाले. मला अजूनही नाव आहे त्यांचं मालिका. मी आता क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आता गेले होते. मला माझ्या तिथंच आठवण इतक्या जाग्या झाल्या. फक्त एवढंच आहे का ती वास्तू ती नव्हती वस्तू वेगळी होती. पण सगळे विद्यार्थी आठवले ना. खरंच मला इतकी ऊर्जा मिळाली. मी 5 तासाचा प्रवास करून पुण्याहून आले फक्त तुम्हाला पाहण्यासाठी. कारण माझी पहिली बॅच होती नोकरी लागल्यानंतर इंग्लिश शिकवण्याची. ते पण मोठ्या वर्गावर. आमची नियुक्ती फक्त छोट्या वर्गावर असते पहिलीपासून 5वी पर्यंत. पण नशिबाने हायस्कूल मिळालं आणि शिकवण्याची संधी मिळाली. त्यातल्या त्यात तुमच्यासारखे हिरे मिळाले 7-8चे. ते हिरे आज कुठपर्यंत गेलेले आहेत ते बघण्यासाठी मी आले. आज मला खूप छान वाटतं. हीच ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपल्याला आपल्या पुढच्या वाटचालीसाठी एवढे संख्येने आले. सरांनी तर कौतुक केलं पण मी स्पेशली करते परत एकदा. कारण मुलं असं म्हणूनही म्हणतात मुलं काय रिकामटेकडे मुलांच्या जबाबदारीतून होतं का. कारण मी कोणत्याच अजून गेट टुगेदरला माझ्या वैयक्तिक जाऊ शकत. माझ्या हायस्कूलच्या गेले नाही, DEDच्या गेले नाही. आमचंही गेट टुगेदर होतं. पण आज मला माझे विद्यार्थी कुठपर्यंत गेलेत ते बघण्याची उत्कंठ इच्छा होती. आणि ती इच्छा मी आज शांत केली. म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून भरपूर आहे कनेक्ट. पण मला डोळ्यांनी बघायचं खूप छान वाटतं. आयुष्य दुःखीने वाटतं म्हणतात.